तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली. मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. महिला आरक्षणात अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका. देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. विरोधी पक्षांनी नारी शक्तीशी द्रोह केला. नारी शक्तीशी द्रोह करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. महिला विधेयकावरून आशिष शेलारांची विरोधकांवर टीका. 543 जागांमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यायला आम्हाला काहीच अडचण नाही. 2023चं महिला विधेयक अंमलात आणा, संजय राऊतांची मागणी. राज्यसभेचे सीपीआयचे खासदार संतोष कुमारांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप. भाषण राजकीय असून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा पत्रातून दावा. भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार आहेत. राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून दमानी यांची ट्विट करत टीका. विधेयक पडल्यामुळे विरोधकांनी बँड वाजवून डान्स करावा, फडणवीसांनी केली होती टीका. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. हा सरकारला धक्का नाही. यामधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं खरं रूप लोकांसमोर आलं. महिला विधेयकावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी निषेध आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये आंदोलन. राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. सलमान खान, शाहरुख खान तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात. संजय राऊतांचं नितेश राणेंना उत्तर. खानची खानावळ तुम्हीच चालवली. संजय राऊतांचा भाजपवर आरोप. सलमान, शाहरुख खानचे चित्रपट आपल्याला कशाला हवेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. लोकांनी निवडणुकीमध्ये जिरवली तरी नवनीत राणा शुद्धीवर येत नाही. नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका. नवनीत राणात जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली. नवनीत राणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी. बोंधू घराचा पाय आणखी खोलात जाणार. घराच्या मोबाईलमध्ये डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. घराचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याची माहिती. घरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांमुळे भोंदू घरात जगासमोर आला. शिंदे, केसरकर आणि चाकणकर जर भोंदूचे भक्त नसते तर हा बाबा जगासमोर आला नसता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये एकाच वेळेला 6 एसआयटी स्थापन. भोंदू घरात ते शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीची स्थापना. भोंदू घरात टीसीएस प्रकरण. माडा भूखंड शालार्थ आयडी. त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना. गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. नेस्को कार्यक्रमातील एका सुरक्षा रक्षकाला अटक. सुरक्षा रक्षकाला लाच देत आरोपीचा विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश. सुरक्षा रक्षकाला 1000 ते 1500 रुपये लाच दिल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरण. केंद्रीय महिला आयोगाचे पथक 2 दिवस नाशिकमध्ये 4 सदस्य समितीसह टीसीएस प्रकरणातील एसआयटी पथकाकडून माहिती घेतली. आज टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक भेट देण्याची शक्यता. टीसीएसनं संपूर्ण राज्यामध्ये भरती प्रक्रिया थांबवली. लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टीसीएसमधील उच्चपदस्थ सूत्रांचा खुलासा. पोलिसांनी कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती मागितल्याचा खुलासा. नाशिक कार्यालयामधील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचे कागदपत्र तपासणार. टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंबईतील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर. 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती. तपासाला वेग. मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. आरोपी अयानची 8 तरुणींच्या व्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत होती फ्रेंडशिप. आरोपी अयान ब्लॉगर असल्यानं अनेक मुलींशी तो मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपीला सोबत नेऊन पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी पंचनामे. परतवाडामधील कॅफे पिझ्झा हबमध्येही पोलिसांकडून पंचनामा. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपी अयान अहमदचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले. आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर. 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले. गोरेगावमधील नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनीत गेरेलानच्या घरातून 305 ग्रॅम ड्रग्ज जप्त. तर ड्रग्ज मुद्दाम तिथे ठेवण्यात आल्याचा विनीतच्या वकिलांचा दावा. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणामध्ये कर्नाटकात दाखल झालेला गुन्हा. महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. सीआयडी तपासामध्ये कर्नाटकात दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास केला जाणार. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली. आम्ही ती जपणारच. बारामतीमधल्या महिलांचं सुनेत्रा पवारांना ठाम वचन. बारामतीमधल्या महिलांचा सुनेत्रा पवारांसोबत मनमोकळा संवाद.
बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाही. बारामतीमध्ये काँग्रेसनं वंचितला पाठिंबा द्यावा. वंचितच्या उमेदवारांना कुणालाही घाबरू नये. बारामती पोटनिवडणुकीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी. विधान परिषदेवर उमेदवारी द्या. रुपाली पाटलांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. साताऱ्यामधल्या गांधी मैदानावर शिंदे जाहीर सभा घेणार. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनामधून भाजपला आव्हान देणार. शक्तीपीठ महामार्ग फोंडामार्गे मुंबई गोव्याला जोडा. माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी. सरकारनं सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केली आहे, वैभव नाईक यांचा आरोप. रत्नागिरीमधल्या राजापूरच्या सागवे नाणार इथल्या जनसुनावणीला स्थानिक आमदार किरण सामंतांचा विरोध. बॉक्साईट उत्खननासंदर्भात होणार आहे जनसुनावणी. मच्छीमार, पाण्याचे स्रोत आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्याला बसणार उत्खननाचा फटका. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. पिंपरी आणि पावधन पोलीस ठाण्यामधील प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या तत्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच राहणार. मुंडवा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली. पोलीस अटकेची कारणं सांगण्यात अपयशी ठरले. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विट करत आरोप. नागपूर पालिकेच्या महापौर नीता ठाकरेंच्या पहिल्या जनता दरबारामध्ये तक्रारींचा पाऊस. गडर लाईन, सिमेंट रस्ते, उद्यानाची देखभालीसह अनेक कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी. सहकार नगर इथल्या दुर्गा मंदिरामध्ये पार पडला जनता दरबार. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात. गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळलं गेल्यानंतर नांदेडमध्ये शिवसेना महिला आघाडी आक्रमक. हिमायतनगर शहरामधील आयटीआय कॉर्नर इथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन. परभणीमध्ये सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत. गॅस बुकिंगच्या 15 दिवसानंतरही गॅस सिलेंडर मिळेना. त्यामुळे गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. आखाती देशातील युद्धामुळे नंदुरबारमध्ये पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर आणि ठिबक महागलं. यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं बजेट कोलमडण्याची भीती. तर खरीप हंगामाची तयारी ही महागडी ठरत असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. नंदुरबारच्या वीरचक प्रकल्पासाठी तापी बुराई योजनेचा आधार घेऊन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार. भविष्यामध्ये वीरचक धरणातून जलजीवन मिशनमुळे अनेक गावांना पाणी पुरवठा केला जाणार. नंदुरबार जिल्ह्यामधील वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना जिल्हा बँकेकडून दिलासा. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या सभासदांसाठी नवीन कर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवात. नव्यानं कर्ज देण्याचा निर्णय घेतल्यानं जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. जळगाव जिल्हा बँक एकाच सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं असलेल्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज देणार. जिल्हा बँकेच्या बैठकीमध्ये संचालकांच्या बैठकीमध्ये करण्यात आला ठराव. विदर्भात उष्णतेची लाट. वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंश सेल्सिअसवर. नागपूर, अमरावतीतही पारा 44 अंश सेल्सिअसच्या पार. विदर्भामध्ये उकाड्यानं नागरिक हैराण. बुलढाण्यामध्ये तापमान 38 ते 39 अंशांवर. बुलढाण्यामध्ये सकाळपासून हवामानामध्ये बदल. मुख्य म्हणजे 19 आणि 20 एप्रिल रोजी हवामान खात्यानं वातावरणामध्ये बदलाचा इशारा देखील दिलाय. बीडच्या परळीमध्ये सावरगाव पाझर तलावाला तळ गाठला. पाझर तलावावर अनेक शेतकरी अवलंबून, पण पाण्याअभावी पिकांना योग्य वेळी पाणी देता येत नसल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता. राज्यामध्ये कडक उन्हानंतर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट. 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता. तसंच काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता. लातूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. आजपासून 22 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. तर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असण्याची शक्यता. पुण्यामध्ये पुढील 4 दिवस येलो अलर्ट. पुणे शहरामध्ये 4 दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता. त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोच्या 11,600 क्रेटची आवक. प्रतवारीनुसार टोमॅटोला 10 ते 20 रुपये प्रति किलोचा दर. बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 कृषी केंद्रांवर कारवाई. एका कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द. तर 14 कृषी केंद्राचे परवाने निलंबित. खतं आणि औषधांची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ. सातारा जिल्ह्यामध्ये 8 कृषी दुकानांचे परवाने निलंबित. जिल्हास्तरीय भरारी पथकांची कारवाई. खत विक्रीमध्ये अनियमितता आणि साठा न जुळल्यानं कारवाई केल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला 21,150 रुपयांचा उच्चांकी दर. चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये मैत्रीच्या जाळ्यामध्ये ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 20 वर्षाच्या तरुणाकडून 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार. आरोपीला अटक. एका लग्न समारंभामध्ये झाली होती आरोपी आणि तरुणीची ओळख. सावत्र बापानं 16 वर्ष मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना. अमरावती जिल्ह्यामध्ये दत्तापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली घटना. पीडिता घरामध्ये झोपलेली असताना सावत्र बापानं केलं कृत्य. पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल. परभणीच्या दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली घटना. पोलिसांचा पुढील तपास सुरू.
पालघरच्या केळवा रोड परिसरामध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला. घातपात असल्याचा कुटुंबियांचा संशय. आज तरुणाचा साखरपुडा आणि 10 मे रोजी लग्न ठरलं होतं. बुलडाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादामध्ये बसचा अपघात. बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते. अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू तर 25 प्रवासी जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. 6 आरोपींचा हनुमान नगर भागामध्ये गावठी कट्टा नाचवत दहशतीचा प्रयत्न. अवघ्या 48 तासामध्ये बेड्या ठोकत पोलिसांनी धिंड काढली. कारमधून आलेले चोरटे बुलेटची चोरी करून पसार झाले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा परिसरामधली घटना. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील स्वच्छतागृहाच्या छतावर आढळला गांजाचा चेंडू. तुरुंगाबाहेरूनच कारागृहामध्ये गांजाचा चेंडू तयार करून फेकल्याचा पोलिसांचा संशय. फेजरपुरा पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. डोंबिवली स्कायवॉकवर दिवसाढवळ्या लूट. व्यापाराची चाकूच्या धाकावर 10,000ची लूट. स्थानिक परिसरामध्ये चोरट्यांची दहशत वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाचा हल्ला झालेल्या म्हशीचा पंचनामा करायला गेलेल्या डॉक्टरवरच वाघानं पुन्हा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यामध्ये 4 जण थोडक्यात बचावले. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यामधल्या अडाळ इथली घटना. बीडमध्ये न्यायालय परिसरामध्ये महिलेला पतीकडून मारहाण. शिवाजीनगर पोलिसात पतीसह 3घांवर गुन्हा दाखल. केस मागे घेण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची माहिती. नवी मुंबईतल्या घणसोलीमध्ये अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई. अनधिकृत इमारतींबाबत सिडको आक्रमक. रत्नागिरीतल्या हातकंबा इथे 4 वाहनांचा भीषण अपघात. एका ट्रकने इतर वाहनांना धडक दिली. वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक विहिरीमध्ये कोसळला. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल. नांदेडच्या देगलूर इथल्या सीमावर्ती भागामध्ये उपजिल्हा रुग्णालयाला 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर. रुग्णालय 100 खाटांचं होणार असल्यानं परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार. निधी मंजूर केल्यामुळे अंतापूरकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. साताऱ्यामधल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 50,000ची लाच स्वीकारताना शिपायाला रंग्यात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. आंदा वाळवेकर असं शिपायाचं नाव. शिपाई कोणासाठी लाच घेत होता याचा तपास सुरू. कोकणातील वातावरणातील मुळे यंदा आंब्याची आवक कमी. आंब्याची मागणी वाढल्यामुळे पुण्यातल्या मार्केटमध्ये आंब्याच्या एका पेटीची किंमत 1500 ते 1600 रुपये इतकी पोहोचली. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अनेक मठांमध्ये शेकडो हापूस आंब्यांची आकर्षक आरास. याच पार्श्वभूमीवर करी रोडमधल्या विजय दत्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. स्वामी समर्थ मठामध्ये 5555 हापूस आंब्याची भव्य आरास. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.